नमस्कार मित्रांनो, मी पुष्पराज गपाट। भारत देशामध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा प्रत्येक स्तरामधून निषेध होताना दिसत आहे। मित्रांनो, पहलगाम या ठिकाणी साधारणतः 2000 पर्यटक त्या ठिकाणी होते आणि अशी गोष्ट असताना त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक गृहमंत्र्यांनी किंवा इतर सुरक्षा दलाने त्या ठिकाणी तैनात केलेला नव्हता। जम्मू काश्मीर पासून हे ठिकाण एक 27 ते 28 किलोमीटर अंतरावरती आहे आणि एवढ्या आतमध्ये दहशतवादी मध्ये येतात आणि आपल्या नागरिकांना मारून जातात। साधारणतः 20 मिनिटं ते त्या ठिकाणी गोळीबार करतात आणि आरामामध्ये पळून पण देखील जातात। तोपर्यंत आपला एकही लष्करी सैनिक त्या ठिकाणी जात नाही किंवा त्या ठिकाणी जाण्यास विलंब करतो। प्रश्न मला पडलेले आहेत की जम्मू काश्मीर हे ठिकाण म्हणजे हे काय केरळ नव्हतं की महाराष्ट्र नव्हतं, ते ठिकाण म्हणजे ऑब्वियसली सेन्सिटिव्ह आहे आणि त्या ठिकाणी लष्करी तैनात ही प्रामुख्याने असली पाहिजे होती। जर याच ठिकाणी अमित शहा जर गेले असते किंवा त्यांचा मुलगा जय शहा या ठिकाणी पर्यटनासाठी गेला असता तर त्या ठिकाणी सिक्युरिटी ही नसती का, हा मला पडलेला प्रश्न आहे। म्हणजे किती म्हणजे व्यवस्थेने निष्काळजी केलेली या ठिकाणी दिसते। मित्रांनो, हे सर्व प्रकार घडत असताना मला रात्री एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला नितीश राणे साहेब आणि नवनीत राणाताई आल्या होत्या। त्यांनी म्हणजे एवढा जो कालचा हल्ला एवढा मनावरती घेतला होता की ते स्वतः बंदूक घेऊन तिकडे चालले होते आणि दोघंही त्या ठिकाणी जाऊन म्हणजे ते आपल्या भारतीय सैनिकांबरोबर जाऊन म्हणजे शोध घेत होते त्या नक्षलीग्रस्त लोकांचा। म्हणजे इतकी तत्परता त्यांनी दाखवलेली होती। परंतु मित्रांनो, ही तत्परता ही फक्त माझ्या स्वप्नामध्ये होती। मला उठल्यावरती समजलं की ते माझं स्वप्न होतं आणि स्वप्न होतं। सकाळी पाहिलं मी तर न्यूजला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे या ठिकाणी जाऊन आलेले होते। परंतु मी न्यूजला पाहत होतो की एकदा तरी ज्या पोटतिडकीने राणेसाहेब आणि आपल्या राणाताई पोटतिडकीने ते तिथं जात आहेत की नाहीत मी बघत होतो। परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी राणेसाहेब किंवा राणाताई या फक्त सोशल मीडियावरतीच आरडाओरड करताना दिसत आहेत। म्हणजे फक्त हिंदू खतरे में है आणि हिंदूचं वातावरण आणि मुस्लिमांचं वातावरण ढवळण्याचं काम हे लोक करतायत, मला प्रामुख्याने जाणवलं। मला असं वाटलं की ते नक्कीच मोदी साहेबांना गृहमंत्री साहेबांना प्रश्न विचारतील की आपण हिंदू हिंदू म्हणून सत्तेवरती आलोय आणि आज हिंदूंचाच खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे, मग आपण सत्तेवरती राहण्याचं कारण काय। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की फक्त आणि फक्त सत्ता भोगणे हा त्या पॉलिटिशियन लोकांचा धर्म आहे। बाकी इतर समाजामध्ये किंवा इतर धर्मियांमध्ये भांडण लावण्याचं काम हे करतात। मित्रांनो, या हल्ल्यासाठी मी जाहीरपणे अमित शहा यांचा निषेध करतो। त्यांनी नक्कीच कुठेतरी एक जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। कारण मला त्यांना प्रश्न आहेत की यंत्रणा काय करत होती आणि आपण काय करत होतात। हे सर्व करत असताना मित्रांनो, अमित भाई फक्त पॉलिटिकल त्यांच्या गोष्टीमध्ये बिझी असताना दिसत आहेत। येणारे इलेक्शन येणारे गोष्टी याच्यावरती त्यांचं काम होतं। या हल्ल्याचा निषेध म्हणून भारत सरकारने सिंधू नदीचे पाणी अडवलेले आहे। तसे पाहता आतापर्यंत ज्या ज्यावेळी आपल्या भारत देशामध्ये दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी आपल्या भारत सरकारने असे निर्णय घेताना आपल्याला पाहावयास भेटलेले आहे। मित्रांनो, असे निर्णय हे तात्पुरते असतात, कारण यातून तोडगे कायमचा निघत नसतो। जर आपल्याला पाकिस्तानला खरोखरच कुठेतरी आळा घालायचा असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला त्यांच्यावरती दबाव आणता आला पाहिजे, तरच आपण निश्चितपणे आपल्या भारत देशामधील हे हल्ले रोखू। मित्रांनो,
व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.